इथं पण काहीतरी होतं ना हे बघ वरती बघ वरती काय हे बघ. पुढे 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 अरे बाबा पुढे ना यहाँ पानी प्रोमो करना है और ये दोनों में इंडियन कार है और ये रोड करना है भाई याला सोडतो जाम ॲग्रेसिव्ह आलं एवढा ॲग्रेसिव्ह आलं ना त्याने माझे 2-3 नखा मारले बघ इकडं. हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सर्व मजेत असाल. आणि आजचा ब्लॉग आम्ही चाललो सगुणाबागेमध्ये म्हणजे आमच्या गावामध्येच आहे रिसॉर्ट. तर आम्ही आज चालू बोललो एक ब्लॉग बनवतो तुम्हाला पण दाखवतो. मस्त पायथन आहे इग्वान आहे तिकडे आणि ऑस्ट्रिच वगैरे तर आहेच आहे तर तुम्हाला सर्व दाखवतो. तर आता आपण जाऊयात तिकडे. तर गाईज हे जे तुम्हाला काका दिसत असतील तर हे पूर्ण इथला सांभाळतात म्हणजे पूर्ण ऑस्ट्रिच इग्वाना पायथन आणखी काय काय सांग ना. शामरुग आहे शामरुगाच्या अंडी पण तयार झाल्यात. झालेत का अंडी पण दाखवशील ना आम्हाला. अंडी पण मशीन मध्ये ठेवल्यात. मशीन आहे का आपल्या मशीन नाही का त्यांची तर मशीन पण आपण दाखवू. आपण पहिले अरे भाई जमाना लय पुढे गेलाय आपला. आता पहिले अंडी कुठे ठेवायची फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये ठेवायची का? आणि आता आता मशीन मध्ये ठेवतो. आता मशीन मध्ये ठेवून फ्रीज मध्ये पण दोन ठेवलं आणि तिकडे कवलर दाखवण्यासाठी. हा का डेंजर काम आहे. काम डेंजरच असतो आपला. चला आता आतमध्ये जाऊयात आपण. हा मी याची तर तुम्ही आहे अरे विषय आहे का मग तुझा आशीर्वाद आहे ना आम्हाला. माझा आशीर्वाद मी माणूस पाहून देतो आपल्याला. आपल्याशी सांगायचं मला मम्मी चांगला नाही का तुझ्याशी. चांगलं म्हणून सांगतो ना मी. हा आपल्याशी चांगलं आम्ही पण चांगलं नाही तर मग काय कोण पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. काकाला जोक आहे ना एकदम आमचं जोकिंग आहेत. आता सध्या व्हिडिओ चालू आहे त्यामुळे काही जास्त बोलत नाही ते आम्हाला समजला. तर आता आपण तुम्हाला फर्स्ट टाइम इकडं म्हणजे ब्लॉग बनवायला आलो मी. म्हणजे आता तर इथंच असतो पण ब्लॉग बनवायला फर्स्ट टाइम आलो. तर आता आपण इथून तुम्हाला दाखवतो मस्त यमूची पिल्लं. तर बघत राहा लास्टपर्यंत. तर हा जो तुम्हाला दिसतोय ना हा यमू आहे. यमू आणि ऑस्ट्रिचमध्ये भरपूर फरक असतो. म्हणजे यमूला जी पायाला जी बोट असतात ती 3 असतात आणि ऑस्ट्रिचला जी पायाला जी बोट असतात ती 2 असतात. आणि यमूची जी हाईट असते ना साधारणपणे 2.5-3 फूट एवढीच होते ना जे. आणि ऑस्ट्रिचची जी असते ती भरपूर मोठी असते. पण त्यांनी जर चुकून जर लात मारली ना तर आपली हाडं मोडतील एवढी डेंजर पाय आहे. तुम्हाला ऑस्ट्रिच पण दाखवतो. यमू बघून घ्या. चावत नाही ना जे. ये देखो बघा काही चार्जिंगचा नाही का तर मला सील टाकलेत खरा एकदम. हा जो आहे ना हा पायथन आहे म्हणजे अजगर आहे. आणि अजगरामध्ये विष नसतो बिना पॉयझनच असतो. मला माहिती आहे थोडीफार सापांची माहिती. इलाची नागिन निघाली नागोबाडूला यायला लागला. आणि हा जो आहे ना हा पण बिनविषारी साप आहे का म्हणजे बिना पॉयझनच आहे. तेव्हा त्याची जीभ बघा खतरनाक. हे बघा त्यांचे भाव आले बघा रक्षाबंधन करायला आले. हा फर्स्ट टाइम मी असं बघतोय हे चॉक. आणि एकदम डेंजरस आहे म्हणजे त्याला पकडू पण नाही शकत एवढा डेंजर आहे ना. आपल्या सावरीला काटा कसं असं 4 साईडून आपण धरायला नाही भेटत तसं यायला आहे. हे बघ 4 मस्त आणि 4 साईडून आहेत त्यांना. हे बघा हे बघा कोण बोलल काय आहे ना काय नाही दगड आहे. कोण बोलल झाड आहे वगैरे. हे बघा त्याचं तोंड दाखव रे. हे बघा आणि त्यांना खायला वेगळं खाणं आहे. कसं डेंजर आहे एकदम डेंजर. हे बघा 4 आहेत एकदम भारी आहेत आणि त्यांचं खाणं वेगळंच असतं. वेगवेगळे आपल्याकडे आहेत बघण्यासारखं भरपूर आहे. पण आता कसं टाइम झाला ना त्यामुळे मला जास्त दाखवणार नाही. पण जेवढं एवढा भारी आहे ना बोलतो डायरेक्ट. तर भावांनो फायनली आम्ही मस्त बर्ड्स वगैरे बघितलेले. पायथन पण बघितला अजगर पण बघितला. म्हणजे अजगरला पायथन म्हणतात पण कसं शब्द जरा पटापट बोलता बोलता पटकन एक शब्द निघतो इंग्लिश मराठी. तर आपल्याबरोबर जे आहे खास माणूस आहे भावांनो. कुठं पण जायचं असेल ना पहिले भाऊ आपल्याबरोबर असतो. एवढा भारी बॉर्ग आहे जान है आपली. किया है सब कैबिनेट में इतने सारे फिश मिले हुए वो अभी जंप करके बाहर नहीं आ सकते हैं. और अगले 2 मिनट में हम आपको फिश दिखाने वाले हैं. टायमावर आलोय असं मासं दाखवलं जाऊ तुम्हाला. 101 व्हरायटीचं मासे आहेत बघत ना. पण ती माणसं आम्हाला भेटले तिकडं
काय ना महेश भागीत मोठी शेट इकडं प्रवीण तरे अजून इकडं मध्ये अनिकेत शेट मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. त्याचं नाव काय रे तुझा सांग जरा नाव सांग. हा तानाजी इकडं आणि आमचे भाजीवाले मामा काय बोलतो बरं आहे ना शेट माणूस. तरी बघा आत्ताच्या वयात पण कशी फॅशन आहे कडक. मामा यायचा घरी आपण काय बोलशील तू बोलतो का काय बोलतो का तुमचं बोलायचं वय आहे आता आमचं आहेत का. तुम्ही पहिले कसं मासे पकडलं आता बघ कसं मासे पकडलं. बनता है इसलिए इसको कॉमन कार्प इस नाम से भी बुलाते हैं और कई जगह पर इसको कोई कार्प इस नाम से भी बुलाते हैं. कॉमन कार्प फिश रमा काय बोलते ए रमा एकदम खतरा मासे आहेत. कसं तिलापिया रोहू कटला वेगवेगळ्या व्हरायटीचं मासे आहेत. दाखवतो तुम्हाला असते एक. फायनली मासे वगैरे तर बघून झालेलं एकदम खतरा. मग फर्स्ट टाइम एवढं मासे बघितलं कधी बघितलंच नव्हतं जिंदगीत एवढं मासे बघितलं. तर आता आपण चालू लोटस पॉन्डकडे. लोटस पॉन्डकडे जाऊयात मग भेटतो तुम्हाला. फायनली आता आम्ही लोटस पॉन्डकडे पोहोचलेले आहेत ना. तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही झाड बघू शकता. हा उंबराचं झाड आहे आणि त्याला उंबराला फुलं पण आलेले आहेत उंबराचे. आणि हा जो झाड आहे हा दत्तगुरूंचा हा प्रिय झाड आहे आणि त्याची मूर्ती पण आहे तुम्हाला दाखवतो. म्हणजे मंदिर आहे आणि हा याची वैशिष्ट्य अशी आहेत का हा जो मंदिर आहे हा पाण्यामध्ये आणि पूर्ण चारी साईडून लोटस आहेत. हे बघा दिसत असतील व्हाईट कलरचे जे दिसतात ना ते लोटस आहेत. आणि पिंक कलरची जी असते ना मार्केटमध्ये विकायला ती वॉटर लिली असते. आणि ती जी मार्केटमध्ये वॉटर लिली जी असते ती बरेच जण आपण लोटस म्हणून घेतो पण ती खरी म्हणजे एंड करायला लागतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब ज्याही नसेल केला तसं दुसरा पण ब्लॉग येईल लवकरच. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 दुसरा लवकरच येईल तुमच्या भेटीसाठी. पण सबस्क्राईब नसेल केला तरी लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला.